माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज निकाल पाहायला मिळतोय आणि आज नीलकंठेश्वर पॅनलच्या 20 उमेदवारांनी आपला विजय संपादन केल्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय की प्रशासकीय भवनच्या समोर एकच जल्लोष करण्यात आलेला आहे. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते. गुलालांची उधळण करत कार्यकर्ते जे आहेत ते अजितदादांच्या नावाच्या घोषणा देत आहेत. असं असताना एक उमेदवार जो आहे तो सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून निवडून आलेला आहे. चंद्रराव तावरे या निवडणुकीमध्ये विजयी झालेले आहेत. आपण कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. एक काय भावना आहे आज विजयी संपादन झालेला आहे? आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. दादांच्या नेतृत्वाखाली आलेला आहे आणि निवडून आलेले आहेत. त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. बोला, काय तुमचं म्हणणं आहे? आज नीलकंठेश्वर पॅनलला जो विजय संपादन झालाय, काय भावना आहे? अतिशय आनंद आहे. 20-1 असे प्रतिक्रिया सर्व शून्य सभासदांनी माळेगावचे दिलेली आहे आणि दादा चेअरमन आहेत. दादा एक नंबरचा भाव देतील. आपण जर बघितलं तर जावेदजी या ठिकाणी आपण दाखवतोय की सगळ्यात उत्सुकता होती नितीन सातव यांच्या रूपानं हे नितीन सातव विजय होतील का नाही जल्लोष बसतोय. गुलाबांची उधळण जे आहे तशा पद्धतीने केली जाते. नितीन सातव विजय झाल्यानंतर त्यांना या ठिकाणी उचलून घेतलेलं आहे आणि त्यांची विजय मिरवणूक काढण्यात आलेली आहे. खरं तर 2 तासांच्या गजरामध्ये ही मिरवणूक जी आहे ती काढण्यात आलेली आहे. गुलाबांची उधळण करत खरं तर नितीन सातव ही अतिशय प्रतिष्ठित जागा होती आणि बारामती शेवटचा गट असल्यामुळं या जागेवर नेमकं काय होतं याबाबतची उत्सुकता मतदारांमध्ये होती आणि सध्या ते नितीन सातव यांचे विजय झालेले आहेत. आता बघावं लागेल की या निवडणुकीमध्ये 20 उमेदवार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले आहेत, तर एक उमेदवार जो आहे तो सहकार बचाव पॅनलचा निवडून आलेला आहे. मात्र अशा पद्धतीनं जल्लोष जायचं या प्रशासकीय भवन समोर होताना पाहायला मिळतं. खरं तर आनंदोत्सव म्हणावा लागेल. गुलालांची मुक्त उधळण करत हे कार्यकर्ते या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत. आज निवडणुकीचा निकालाचा दिवस होता. काल सकाळपासून मतमोजणी सुरू होती, त्यामुळं कार्यकर्त्यांची पुन्हा धाकधूक होती. 20 उमेदवार नीलकंठेश्वर पॅनलचे विजयी झालेले आहेत आणि असं सांगितलं जात होतं की 21-0 जे आहे ते केलं जाईल. या नीलकंठेश्वर पॅनलचे 21 उमेदवार निवडून येतील आणि सहकार बचाव पॅनलचा एकच उमेदवार निवडून आलेला आहे. यामध्ये मात्र कार्यकर्त्यांच्या भावना ज्या आहेत अनावर आहेत, उत्साह चांगला पाहायला मिळते आणि येत्या काळात या कारखान्याची चेअरमन पद जे आहे ते अजितदादा स्वीकारणार आहेत. अजितदादा या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये वारंवार सांगत होते की सभासदांच्या उत्साहाला चांगला भाव देणार आहे. मात्र बघावं लागेल चेअरमन अजितदादा झाल्यानंतर या सभासदांना खऱ्या अर्थानं न्याय मिळतो का? कॅमेरामॅन तेजस मी वसंत बोरे, मुंबई तक, बारामती.